जय श्री सद्गुरु माणिक प्रभू. जय श्री गुरुदेव दत्त. अध्याय 46. श्री मनोहर माणिक प्रभू. श्री माणिक प्रभूंनी समाधी घेतली. त्यानंतर धर्मशास्त्राप्रमाणे और्ध्वदेहिक कर्म नृसिंहतात्यांचा ज्येष्ठ पुत्र मनोहर उर्फ आप्पासाहेब याच्याकडून करून घेतले. समाधीपूर्वी प्रभू आजारी असताना प्रभूंनंतर त्यांच्या गादीवर कोण बसणार याचा तर्क काही मंडळी करू लागली होती. भालकी गावचा मच्छिंद्र नावाचा एक तरुण प्रभू भक्त लहान असल्यापासूनच प्रभूंचा अत्यंत लाडका होता. त्यामुळे आपल्या मागे प्रभू त्यालाच गादीवर बसवतील असा एका गटातील लोकांचा तर्क होता. म्हणून त्या लोकांनी मच्छिंद्रला मयानात बसवून मोठ्या मानमरातबाने माणिकनगरला आणले. मच्छिंद्र गटाच्या प्रयत्नांना प्रभूंनी अजिबात विरोध केला नाही. उलट मच्छिंद्रशी ते खूपच प्रेमाने वागत. त्यामुळे तर मच्छिंद्र गटाची खात्रीच झाली की प्रभू आपल्या मागे मच्छिंद्रलाच गादीवर बसवतील. त्याचवेळी मच्छिंद्र गटातील लोकांच्या कानावर आले की माणिकनगर संस्थानला बरेच कर्ज आहे. प्रभूंनंतर मच्छिंद्र गादीवर बसला तर गादीबरोबरच कर्ज फेडायची जबाबदारीही येणार. हे ओळखून मच्छिंद्र गटाने माणिकनगरमधून काढता पाय घेतला. त्यानंतर ते माणिकनगरमध्ये परत फिरकले नाही. प्रभू समाधीच्या वेळी नृसिंहतात्यांचे दोन्ही पुत्र अल्पवयीन होते. प्रभू समाधीनंतर 16व्या दिवशी 7 वर्षांचा मनोहर उर्फ आप्पासाहेब याला शास्त्रोक्त रीतीने गादीवर बसवण्यात आले. अल्पवयीन आप्पासाहेब प्रभू संस्थांचा मोठा पसारा कसा काय सांभाळणार असा प्रश्न प्रभूंचे शिष्य व भक्त यांना पडला होता. पण आपल्या मागे संप्रदाय परंपरा व संस्थांचा कारभार चालवण्यास आप्पासाहेब समर्थ आहेत याची प्रभूंना आधीपासूनच खात्री होती. प्रभूंनी लोकांजवळ उल्लेख केला होता की मनोहरचे आयुष्य अगदी थोडे असेल, पण तेवढ्या काळातही तो सवाई माणिक प्रभू म्हणून प्रसिद्ध होईल. एकदा 5 वर्षांचे आप्पासाहेब दरबारात येऊन प्रभूंच्या गादीवर बसले आणि त्यांनी प्रभूंप्रमाणे गंभीर रूप धारण केले. दरबारातल्या सर्वांना कौतुक वाटले. इतक्यात प्रभू आले. आपली गादी बळकावलेली पाहून ते आप्पासाहेबांना म्हणाले, लबाडा, माझी गादी पाहिजे काय रे तुला? पण तुला ठाऊक आहे का, गादीवर बसल्यावर आपल्या अंगावरचे दागिने दुसऱ्याला देऊन टाकावे लागतात. यावर आप्पासाहेबांनी आपल्या गळ्यातली कंठी व इतर दागिने काढून प्रभूंपुढे ठेवले आणि म्हणाले, माझे दागिने आपण सांगाल त्याला देऊन टाकतो. छोट्या बालकाचे हे अपूर्व गुण बघून प्रभू संतुष्ट झाले. आप्पासाहेबांच्या औदार्याच्या असंख्य कथा आहेत. एकदा आप्पासाहेब आजारी पडले. हैदराबादचे लोकाबापू वैद्य यांनी त्यांना औषध देऊन बरे केले. त्याबद्दल आप्पासाहेबांनी त्यांना द्रव्य व वस्त्रे दिली. आप्पासाहेबांच्या गळ्यात प्रभूंनी दिलेला बहुमोल एकमुखी रुद्राक्ष होता. तो आपल्याला मिळावा अशी लोकाबापूंना तीव्र इच्छा झाली. पण ते भिडेने काही बोलले नाहीत व परत जायला निघाले. इकडे आप्पासाहेबांना अंतर्ज्ञानाने ही गोष्ट समजली. लोकाबापूंना आपला रुद्राक्ष द्यायला ते त्यांच्या मागे निघाले. लोकांनी त्यांना सुचवले की तो रुद्राक्ष प्रभूंचा प्रसाद असल्याने कोणालाही देऊ नये. पण आप्पासाहेबांनी ऐकले नाही. त्यांनी लोकाबापूंना संगमावर गाठले आणि गळ्यातला रुद्राक्ष काढून दिला. आपल्या मनातली इच्छा आप्पासाहेबांनी अंतर्ज्ञानाने ओळखलेली पाहून लोकाबापू थक्क झाले. तसेच आप्पासाहेबांच्या औदार्याने त्यांचे मन भरून आले. त्यांनी आदराने आप्पासाहेबांच्या पायावर मस्तक ठेवले. आप्पासाहेब उर्फ मनोहर महाराजांची कारकीर्द केवळ 12 वर्षांची होती. एवढ्या अवधीत त्यांनी अत्यंत महत्त्वाची कार्ये केली. त्यांनी प्रभू समाधीवर सुंदर देऊळ बांधले. संस्कृत भाषेवर प्रभुत्व असलेल्या आप्पासाहेबांनी संप्रदाय पूजा पद्धती तयार केली. त्यामुळे संप्रदायाला मूर्त स्वरूप आले. आप्पासाहेबांनी पुष्कळ पदे लिहिली असून ती छापलीही आहेत.
त्यांनी ओवीबद्ध प्रभुचरित्र लिहायला घेतले होते, पण दुर्दैवाने ते पूर्ण झाले नाही. भक्तगण अप्पासाहेबांचे तेजस्वी व्यक्तिमत्व पाहून विस्मित होत असत. त्यांचा स्वभावही मोहक होता. ते विद्वानांचा आदर करत व त्यांचा योग्य तो मान सन्मान करत. अप्पासाहेबांनी संस्थांचे सर्व काम सुव्यवस्थेने चालवून प्रभूंच्या कीर्तीत भर घातली. प्रभूंनी सुरू केलेले सर्व उत्सव, कारखाने इत्यादी दक्षतेने चालू ठेवले. अप्पासाहेबांच्या तेजस्वी व्यक्तिमत्वामुळे सर्व भाविक लोक प्रभूंप्रमाणेच त्यांची भक्ती करू लागले. मातृभक्त अप्पासाहेबांचे आपल्या भावंडांवरही खूप प्रेम होते. अप्पासाहेबांनी लग्न करावे अशी मातोश्री विठाई अम्मा व इतर लोकांची खूप इच्छा होती. पण अप्पासाहेबांनी ब्रह्मचारी राहण्याचा निर्णय घेतला होता. 15 वर्षांच्या अप्पासाहेबांनी आपली वडील भगिनी मुक्ताबाई हिचे लग्न आपल्या उपाध्यायाच्या मुलाशी अपूर्व थाटाने करवले. नंतर त्यांनी कनिष्ठ बंधू खंडेराव याचेही लग्न करून दिले. लग्नाच्या वेळी खंडेराव याचे वय 12 वर्षे होते. अप्पासाहेबांनी आपल्या कनिष्ठ बंधूचे सर्व कोडकौतुक पुरवले. त्याच्या शिक्षणाची व्यवस्था लावून दिली. फक्त सात्विक आहार घेणारे अप्पासाहेब परमसमर्थ योगी होते. त्यांनी योगाभ्यासात श्रेष्ठत्व प्राप्त केले होते. एक दिवस अप्पासाहेबांनी प्रभू समाधी मागच्या जमिनीत एक तळघर तयार करण्याची आज्ञा दिली. त्यासाठी त्यांनी नमुना आखून दिला. त्याप्रमाणे तळघर बांधून पूर्ण झाले. तळघरातील 3 कमानी त्यांना अतिशय आवडल्या. त्यापैकी मधल्या कमानीत अप्पासाहेब आसन घालून बसले. त्यावेळी संतोषाने त्यांच्या तोंडून उद्गार निघाले, "वाह, ही जागा एखाद्या योग्याला समाधी घ्यायला फारच उत्तम आहे." ह्या घटनेला 6 महिने लोटतात तोच अप्पासाहेबांच्या प्रकृतीत एकाएकी बदल झाला. त्यांना 2-3 उलट्या झाल्या व प्रकृती हल्लक झाली. सर्व लोक घाबरून गेले, पण अप्पासाहेबांनी सर्वांना धीर देऊन शांत केले. त्यानंतर अप्पासाहेबांनी समाधी घेण्याचा निर्णय घेतला. त्यांनी विधीपूर्वक संन्यास आश्रम घेऊन मातोश्रीस नमस्कार करून आशीर्वाद घेतला. कनिष्ठ बंधू खंडेराव याला उपदेश देऊन प्रसाद दिला. सर्व भक्त मंडळींना प्रसाद दिला. नंतर ते समाधीस्थळी आसन सिद्ध करून बसले. त्यांनी आसनात आपला देह विसर्जित केला. अप्पासाहेबांच्या निर्याणाने माणिकनगर दुःखाने होरपळून गेले. बघता बघता हा तेजस्वी तारा तुटल्याने लोक शोकाकुल झाले. मग पुढील सर्व विधी यथाशास्त्र करण्यात आले. अप्पासाहेबांचा आसन घालून पाटावर बसलेला देह प्रभू समाधी मागच्या तळघरात ज्या कमानीखाली ते बसले होते त्या जागी ठेवण्यात आला. यथोचित पूजाद्रव्याने व सुगंधी साहित्याने ती कमान भरून तळघर बंद केले. श्री मनोहर महाराजांची समाधी इसवी सन 1877 साली झाली. जय श्री सद्गुरु माणिक प्रभू. जय श्री गुरुदेव दत्त.